दादा, आईच्या दशक्रियेसाठी कोणतं कार्यालय बुक करायचं, किती लोकांना बोलवायचे, तेच विचार करतो रे. गर्दी खूप होईल, व्यवस्था मोठी करावी लागेल. मुलांनो, जरा इकडे लक्ष देता का? हो हो, इकडे मी आई बोलते. कसलं कार्यालय आणि कसलं काय, काही करायचं नाही. माझं उत्तर का रे? माझा दशक्रिया विधी वगैरेसाठी अशी गर्दी करू नका रे. बाळांनो, ती ज्यावेळेस आजारी होते, बेडवर पडून होते, त्यावेळेस कोणी डोकावून सुद्धा बघायला आलं नाही रे मला. जिवंतपणी जर मला कोणी भेटायला आलं नाही. कारुण्य क्षणिक असते, समाधान जिवंतपणीच मिळते. धर्मशास्त्रानुसार पिंडदान करा, गोरगरिबांना अनाथ आश्रम मध्ये दान करा, त्यामुळे माझ्या आत्म्याला शांती लाभेल. तर आता मेल्यानंतर माझ्या फोटोला हार घालायला आणि दशक्रियेला गर्दी कशाला? जिवंतपणी जी माणसं 2 शब्द बोलायला आली नाहीत, त्यांची ती खोटी श्रद्धांजली माझ्या काय कामाची? काय कामाचं ते 5 पक्वान्नांचं जेवण? म्हातारपणात माणसाला जेवणाची नाही रे, आपल्या माणसांच्या मायेची आणि जुन्या आठवणींची भूक असते. कित्येक लोक तर फक्त तोंड दाखवायला येतात आणि आम्हाला दशक्रियेचं चालत नाही म्हणून न जेवता निघून जातात. मग कशासाठी पाहिजे हा खोटा सोहळा? तुमची वडील असताना त्यांच्या पदाचा फायदा घेतला, त्याच्यानंतर तुम्हाला मला कधी कोणी विचारलं नाही. प्रत्येकाला मी उपाशी कधी पाठवलं नाही. म्हातारपणात कोणीच कोणाचे नसते. तुम्ही माझी मुलं आहात, तुम्ही मनोभावे जे कराल ते मला चालेल. पण मनात जर आईने मला वाटा दिला नाही, मी मुला घर दिले, मुलींना पैसे दिले, आईला सर्व मुलं सारखे असतात, परिस्थितीनुसार तिला वागावं लागते. तर कोणताही आकस तुमच्या मनात असेल, उत्तर कार्य करू नका. माझा आत्मा तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. कारुण्य क्षणिक असते, समाधान जिवंतपणीच मिळते. धर्मशास्त्रानुसार पिंडदान करा, गोरगरिबांना अनाथ आश्रम मध्ये दान करा, त्यामुळे माझ्या आत्म्याला शांती लाभेल. आई, आमचं काही चुकलं का ग? आई, तू जिवंत असताना तुला भेटायला खरंच कोणी आले नाही. आजच्या युगात जिवंत माणसाला भेटायला कोणाकडेच वेळ नाहीये ग. आई, आमच काही चुकल का गण? हो दादा, तू बोलतोस ते एकदम खरं आहे. आपण कोणाकडे गेलो तर कोणी आपल्याकडे येईल, याच व्यावसायिक दृष्टिकोनातून लोक वागतात. दादा, आपण सगळ्यांना निरोप देऊन टाकूया की आम्ही आमच्या कुटुंबात शास्त्रोक्त विधी करणार आहोत. कोणीही गर्दी करू नये. आपली श्रद्धांजली मोबाईलवरच पाठवावी. हो, बरोबर आहे, आपण व्हिडिओ करून पाहिजे. हो दादा. आई, आमचं चुकलं काही असेल तर माफ कर. जिवंतपणी कोणी विचारत नाही हीच मोठी शोकांतिका आहे. आई, आपल्याला तुझ्या मृत्यूचं प्रदर्शन करायचं नाही. तू सांगितले तसे आम्ही वागू.